नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात रस्ता रोको आंदोलन केले। कांदा पिकांच्या किमतींमध्ये घसरण आणि खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप भरला असून त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शेतकऱ्यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर मनमाड अहिल्यानगर महामार्गावर आंदोलन केले। आंदोलनामुळे दोन्हीकडून वाहतूक रांगा लागल्याने वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागला। तथापि आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेसाठी विशेष मार्ग राखून ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचे कौतुक प्रशासनाने केले। शेतकऱ्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि खताच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे। सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवला आहे। आज आम्ही छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज रस्ता रोको या ठिकाणी पुणे इंदोर महामार्गावरती करत आहोत येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर। कारण अचानक खतांच्या गोण्यांचे भाव वाढवले, कारण आमच्या कुठल्या शेतीमालाला भाव नसतानाही तुम्ही 200 रुपये प्रत्येक गोणी मागं वाढवले। त्यामुळे हेच आम्हाला कळत नाही शासनाने का भाव वाढवले। आम्हाला हे कळलं असतं तर तुम्ही आमच्या कांद्याचे भाव एकीकडे वाढवले असते, सोयाबीनचे वाढवले असते किंवा कापसाचे वाढवले असते। यांना कुठलाच भाव वाढत नाही। त्यामुळं आम्ही जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी किंवा कोणी आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत रस्ता आम्ही रोखणार नाही।